रात्र 10वी. पर्णकुटी. मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस. आई सांग भाऊला मलाही घेऊन जायला. वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती. तिथे पेंगायला लागशील, तू कशाला येतीस तिथे. भाऊ म्हणाला, ने रे तिला सुद्धा, तीही ऐकेल. चांगलं असेल ते साऱ्यांनी ऐकावं. मी सुद्धा आले असते, पण हे घरातलं आवरता आवरता रात्र होते बाहेर. भाऊची आई म्हणाली, शेजारची भीमी जाते, ती हंशी जाते. हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाहीस का रे माझा भाऊ. वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडीत होती. चल तिथे, मग मला झोप येते, चल घरी, अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र. असं बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेलं. आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचनं ऐकायला मुलं मुली येऊ लागली. मोठी माणसंही ज्यांना वेळ असतो ती येत असत. वच्छी आणि तिचा भाऊ आली तो गोष्ट सुरूही झाली होती. शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिलं. भाऊ बंदकी. या भारतवर्षात भाऊ बंदकी फार. कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे, ती अजून आहे. भावाभावात जिथे प्रेम नाही, तिथे स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा राहील. ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात 30 वर्ष बरावाईट सर्वांचा संसार त्यांनी चालवला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिलं पण स्वतः चिंचेचं सारच खाल्लं, ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्न केली, त्यांच्या हौशी पुरवल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्यावेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे. तो दिवस मला अजूनही आठवतो. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते आणि त्यांची कीर्तनं उत्सवात होत होती. गावातली सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिलं नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री 9-10च्या सुमारास आईने आम्हाला उठवलं. माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यात अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचं दूध काढलं, गडी माणसांना जेवायला पोटभर घातलं, ज्या घरात एकेकाळी ती सोन्यांनी नटून मिरवली, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताच्या पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले. त्यांच्या पाठोपाठ आई आणि मी मुकाट्याने जात होतो. कुठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचं माहेर होतं. आजोळच्या घरी त्यावेळेस कुणीही नव्हतं. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेले होते. काही दिवसांनी ते परतही येणार होते. रात्री लपत छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता, पण आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली, पण आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होई तो आजीजवळ मिळतं घेई, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणं फार खाई. तिला अपमान वाटायचा. नवऱ्यासह माहेरी राहणं, त्याहून मरण बरं असं तिला होई. तिचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी आजोबा देवळात पुराण ऐकायला गेले होते. ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते.
आई ओटीवर गेली आणि म्हणाली, माझ्याच्याने आता इथे राहवत नाही. मी जगावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. इथं खाणं पिणं म्हणजे जीवावर येतं. वडील म्हणाले, अगं, आपण आपलेच भात खातो ना, फक्त इथे राहतो. घर बांधणं म्हणजे काय थट्टा आहे का? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत? आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळे. माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमानच नाही. आम्ही माणसंच नाही जणू. दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते, मग बायको का करणार नाही? कर, तूही अपमान कर, तूही वाटेल तसं बोल. वडिलांचे ते शब्द ऐकून आईला रडू आलं. तुमचा अपमान करायचा माझा हेतू नव्हता हो. उगच काहीतरी मनास लावून घ्यायचं. पण मला इथे खरंच राहावंसं वाटत नाही. मलाही का राहावंसं वाटतं? अगं, पण तुला आपली परिस्थिती माहिती आहे ना. कर्ज आहे, त्याचं व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधायचं? कसं तरी गुरांच्या गोठ्यासारखं नाही ना घर बांधायचं. त्यात राहणं म्हणजे अपमानच तो. वडील आईची समजूत करत म्हणाले, गुरांचा गोठाही चालेल, पण तो स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झालं. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा. तिथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही, पण माहेरच्या माणसांकडे येऊन राहणं नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखाद वेळेस अपमान करतील. आधीच इथून जावं. मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधायला फार खर्च नाही येणार. या माझ्या हातातील पाटल्या घ्या. या पुरल्या नाहीत तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही. मला कोणाकडे जायचंय? आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र एवढं मला पुष्कळ झालं. स्वतंत्रता गमावून ही नथ आणि पाटल्या कशाला? असं म्हणून माझ्या आईने खरंच नथ आणि पाटल्या वडिलांपुढे ठेवल्या. वडील स्तंभितच झाले. तुला इतकं दुःख होत असेल हे नव्हतं मला माहीत. मी लवकरच लहानसं घर बांधतो, असं वडिलांनी आश्वासन दिलं. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभदायक आणि मौल्यवान शृंगार होय. त्याला आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या, कच्च्या विटा. त्यास कोकणात मापे म्हणतात. विटाहून आकाराने मापे मोठी असतात. ह्या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवताने शाकारले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचं ठरलं. आईला वाईट वाटत होतं आणि आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठमोठाली घरं, बंगले होते आणि आपलं लहानसं गवतारू घर असं तिच्या मनात येई. पण पुन्हा ती म्हणे, काही झालं तरी हे स्वतंत्र आहे. इथे मी मालकीण. इथून मला कोणी ओठ म्हणणार नाही. झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेवले, मग सामान नेलं. नारळाचे घाटले आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांस सांगत होते, तात्पुरतं बांधलंय, पुढे मोठं बांधू. पण आई आम्हास म्हणे, यांच्या हातून मोठं घर आता केव्हा कुठून बांधलं जाणार? मला मोठं घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल. पण ही मठीच माझा स्वर्ग आहे, कारण इथे मी स्वतंत्र आहे. इथे मिंधेपणा नाही. इथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल, पण परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होतं,
पण घराच्या पुढे आणि मागे मोठं अंगण होतं. हे अंगण हेच जणू खरं घर. आई म्हणाली, श्याम, नवं घर तुला आवडलं का? मी म्हटलं, हो, छान आहे आपलं घर. गरिबांची घरं अशीच असतात. आपल्या मथुरीचं घर असंच आहे. तिला आपलं घर फार आवडेल. माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटलं. जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखं आपलं घर. नाही, आईला वाईट वाटलं नाही. ती म्हणाली, हो, मथुरी गरीब आहे, पण मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठे होऊया, मनाने श्रीमंत होऊया. होय, आपण मनाने श्रीमंत होऊ, खरंच होऊ, मी म्हटलं. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, आई, केवढा ग तारा होता? पण आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम, तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असं तर नाही ना तू सांगत? ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलवत? मला बोलवण्यासाठी तर नाही ना आला तो तारा? नाही ग आई, तो हे आपलं स्वतंत्र घर पाहण्यासाठी आलाय. त्याला आपलं साधं घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडलं असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यासाठी स्वर्गातील देव येत असं त्या हरिविजयात नाहीये का? तसं हे घर पाहायला ते तारेही येतील, कारण आपल्या घरात प्रेम आहे. तू आहेस, मी म्हटलं. माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवत आई म्हणाली, श्याम, कोणी रे तुला असं बोलायला शिकवलं? किती गोड आणि सुंदर बोलतोस. खरंच, आपलं हे साधं सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल, साऱ्यांना आवडेल.